श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताला शरण जावे। मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय। करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते। भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे। चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते। याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे। भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे। जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो। विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू। मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी। गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली। यामध्ये अभिमान अनायसे मारला जातो। मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत। गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच। पण तिला एकदा कळाले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते। देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये। देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे। मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल। आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा। संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक करतेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात। करते पण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल। बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरता नाही का तसे करता येणार। तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते। किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे। ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल। स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे। कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो। मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते। याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा। सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जड वाटते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही कळणार। भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा। जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल। श्रीराम जय जय राम। विष्णू सहस्त्रनामाची उत्पत्ती। श्री गणेशाय नमः। श्री विष्णवे नमः। आज आपण अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली अशा विष्णू सहस्त्रनामाच्या उत्पत्तीची कथा जाणून घेणार आहोत। अनेक जण रोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करतात, परंतु हे सहस्त्रनाम कसे निर्माण झाले कोणी सांगितले, कोणत्या प्रसंगात सांगितले, यामागील आध्यात्मिक संदेश काय आहे हे समजून घेतल्यास विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व अधिक स्पष्ट होते। सहस्त्रनाम म्हणजे परमेश्वराची 1000 नावे। भगवंत एकच असतो, पण त्याचे गुण, शक्ती, कार्य आणि स्वरूप अनंत असतात। त्या अनंत गुणांचे वर्णन करण्यासाठी ऋषींनी भगवंताची विविध नावे दिली।
त्या 1000 नावांचा संग्रह म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. आजही लाखो भक्त विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण करतात. मन शांती, आरोग्य, संकटापासून संरक्षण आणि ईश्वर भक्ती वाढवण्यासाठी याला अत्यंत महत्त्व आहे. महाभारताचा प्रसंग. विष्णू सहस्त्रनामाची कथा आपल्याला महाभारतात आढळते. कुरुक्षेत्रावर महायुद्ध संपले होते. कौरवांचा पराभव झाला होता. पांडव विजयी झाले होते. पण या विजयातही धर्मराज युधिष्ठिर दुःखी होते, कारण युद्धात लाखो वीर मारले गेले होते. आप्तस्वकीयांचा नाश झाला होता. धर्मराजाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी राजा होण्यास योग्य आहे का? या युद्धाचे पाप माझ्यावर तर नाही ना? अशा चिंतेत असलेल्या युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या पृथ्वीवर सध्या सर्वश्रेष्ठ ज्ञानी, धर्मतत्वज्ञ आणि महान भक्त कोण असेल तर तो भीष्म पितामह आहे. तू त्यांच्याजवळ जा आणि तुझे प्रश्न विचार. शरपंजिरी भीष्म. भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर पडले होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यामुळे युद्ध संपल्यानंतरही ते उत्तरायण येण्याची वाट पाहत होते. श्रीकृष्ण, पांडव, व्यासमुनी आणि अनेक ऋषीमुनी भीष्मांच्या दर्शनासाठी आले. युधिष्ठिरांनी नम्रतेने भीष्मांना विचारले, या जगात सर्वश्रेष्ठ देव कोण आहे? मनुष्याने कोणाचे स्मरण करावे? कोणाची पूजा केल्याने सर्व मंगल प्राप्त होते? सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे? कोणत्या नाम जपाने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो? भीष्मांचा दिव्य उपदेश. युधिष्ठिरांचे प्रश्न ऐकून भीष्म पितामह आनंदित झाले. ते म्हणाले, हे धर्मराजा, सर्व जगाचा स्वामी, सर्व प्राण्यांचा आधार, सर्वश्रेष्ठ परमात्मा म्हणजे भगवान विष्णू. त्यानंतर त्यांनी सांगितले, ज्याचे सतत स्मरण केले जाते, ज्याची भक्तिभावाने पूजा केली जाते, ज्याचे नामस्मरण केले जाते, तोच मनुष्य सर्व दुःखांतून मुक्त होतो. यानंतर भीष्मांनी भगवान विष्णूंची 1000 नावे सांगितली. हाच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा जन्म झाला. श्रीकृष्णांची उपस्थिती. या प्रसंगातील विशेष गोष्ट म्हणजे भीष्म विष्णू सहस्त्रनाम सांगत असताना स्वतः भगवान श्रीकृष्ण समोर उपस्थित होते. याचा अर्थ काय? भीष्मांनी ज्या विष्णूंचे वर्णन केले तेच विष्णू श्रीकृष्ण रूपाने त्यांच्या समोर उभे होते. म्हणून अनेक संत म्हणतात, विष्णू सहस्त्रनाम म्हणजे श्रीकृष्णाचेच गुणगान आहे. भीष्मांनीच का सांगितले? हा प्रश्न अनेकांना पडतो. व्यासमुनी होते, नारद होते, श्रीकृष्ण स्वतः होते. मग विष्णू सहस्त्रनाम भीष्मांकडूनच का सांगितले गेले? कारण भीष्मांचे जीवन आदर्श होते. सत्यासाठी जगले, वचनासाठी आयुष्य अर्पण केले, धर्माचे पालन केले, भगवंतावर अखंड श्रद्धा ठेवली. अशा महान भक्ताच्या मुखातून निघालेली ही स्तुती अधिक प्रभावशाली ठरली. विष्णू सहस्त्रनामातील संदेश. विष्णू सहस्त्रनाम केवळ 1000 नावांचा संग्रह नाही, ते एक संपूर्ण आध्यात्मिक ग्रंथ आहे. प्रत्येक नाव भगवंताच्या एखाद्या गुणाचे दर्शन घडवते. उदाहरणार्थ, विश्वम जो संपूर्ण विश्व आहे, विष्णू जो सर्वत्र व्यापून आहे, वषट्कार जो यज्ञ स्वरूप आहे, भूतभव्य भवत्प्रभू जो भूत, वर्तमान आणि भविष्याचा स्वामी आहे. अशा प्रकारे प्रत्येक नाव भक्ताला ईश्वराच्या जवळ नेते. सहस्त्रनामाचे महत्त्व. शास्त्रांमध्ये विष्णू सहस्त्रनामाचे अनेक लाभ सांगितले आहेत. मानसिक लाभ. मन शांत होते, चिंता कमी होते, सकारात्मक विचार वाढतात. आध्यात्मिक लाभ. भक्ती दृढ होते, ईश्वरावरील श्रद्धा वाढते, मन नामस्मरणात स्थिर होते. कौटुंबिक लाभ. घरात मंगलमय वातावरण निर्माण होते,
कलह कमी होतो, एकात्मता वाढते. कलियुगातील सोपा उपाय. आजच्या युगात मोठे यज्ञ, कठोर तपश्चर्या किंवा दीर्घ साधना प्रत्येकाला शक्य नाही. म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. विष्णू सहस्त्रनाम हे कलियुगातील अत्यंत सोपे आणि प्रभावी साधन आहे. दररोज संपूर्ण पठण शक्य नसल्यास काही श्लोक किंवा भगवंताचे नामस्मरणही करता येते. आद्य शंकराचार्यांचे मत. जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी विष्णू सहस्त्रनामावर भाष्य लिहिले. त्यांनी सांगितले की विष्णू सहस्त्रनाम हे मोक्षप्राप्तीचे सामर्थ्य असलेले स्तोत्र आहे. नाम आणि नामी यांच्यात भेद नाही. भगवंताचे नाव घेताना आपण भगवंताशीच जोडलो जातो. संतांचा अनुभव. अनेक संतांनी विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व सांगितले आहे. नामामध्ये अपार शक्ती आहे. औषध शरीराला बरे करते, पण नाम मन आणि आत्म्याला बळ देते. म्हणून संकटात, दुःखात, भीतीमध्ये किंवा आनंदातही विष्णू सहस्त्रनामाचा आधार घ्यावा. उपसंहार. विष्णू सहस्त्रनामाची निर्मिती एखाद्या साध्या प्रसंगातून झाली नाही. महाभारतासारख्या महान धर्मयुद्धानंतर धर्मराजांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहांनी भगवान श्रीकृष्णांच्या साक्षीने हे दिव्य सहस्त्रनाम जगाला दिले. म्हणून विष्णू सहस्त्रनाम हे केवळ स्तोत्र नाही, तर धर्म, भक्ती, ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग आहे. आपण सर्वांनी शक्य तितके नित्य नामस्मरण करावे. समारोप. एक सुंदर वचनाने करूया. नावातच भगवान आहे, नामस्मरणातच कल्याण आहे आणि विष्णू सहस्त्रनामात भगवंताचे संपूर्ण वैभव सामावलेले आहे. श्री विष्णवे नमः. हरि ओम. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.